मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 41 नियम. नंबर 1. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास काळ्या तुतीचे सेवन करा. नंबर 2. सकाळी रिकाम्या पोटी 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि केस मजबूत होतात. नंबर 3. साखरेशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते. नंबर 4. मेंदू कमजोर असेल तर रोज बदामाचे सेवन करा, यामुळे मेंदूला शक्ती मिळते. नंबर 5. पुदिना आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. नंबर 6. लिंबू आणि काकडीचा रस मिसळून प्यायल्याने चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते. नंबर 7. जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर अंजिराचे सेवन करा. नंबर 8. पुदिन्याची पाने घेऊन त्वचेवर घासल्याने त्वचा मुलायम, कोमल आणि सुंदर होईल. नंबर 9. खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे पचन बिघडते. नंबर 10. रोज सकाळ संध्याकाळ 30 मिनिटे चालल्याने शेकडो आजारांपासून आराम मिळतो. नंबर 11. नारळाचे सेवन केल्याने व्यक्तीतील कमजोरी आणि आळस दूर होतो. नंबर 12. वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होण्यास मदत होते. नंबर 13. रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. नंबर 14. आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 15. लिंबूचे सेवन लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 16. कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग नाहीसे होतात. नंबर 17. ब्रोकोली इन्सुलिनची संवेदनशीलता वाढण्यास मदत करू शकते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. अनेक पदार्थ बनवून तुम्ही याला तुमच्या आहारात समावेश करू शकता. यामध्ये आढळणारे फायबर मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 18. गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, तसेच त्वचा कोरडी होऊ लागते. तसेच त्वचेवर मुरूम आणि खाज येते, त्यामुळे शक्यतो कोमट पाण्यानेच आंघोळ करायला हवी. नंबर 19. रात्री नीट झोप येत नसेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय आणि पायांच्या तळव्यांना मसाज करा, यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होते. नंबर 20. अद्रक मधासोबत खाल्ल्याने घशातील सूज आणि जळजळ दूर होते. नंबर 21. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने श्वास ताजा राहतो. खाल्लेले जेवण पचनास मदत होते आणि बद्धकोष्ठता देखील दूर होते. नंबर 22. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जॉईंट्सच्या समस्या आणि ऑस्टिओपोरोसिस मध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते. नंबर 23. तुळस अन्न पचनास मदत करते, तसेच गॅस, सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. नंबर 24. पोटातील गॅसपासून आराम मिळवण्यासाठी ओवा, जिरे, काळे मीठ आणि हिंग पावडरच्या मिश्रणाचे सेवन करावे. हे 2 ग्रॅम चूर्ण दिवसातून 2दा पाण्यातून घ्या. असे केल्याने पोटातील गॅसपासून खूप आराम मिळेल. नंबर 25. पपई त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच पपईमध्ये उपस्थित फायबर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. नंबर 26. बायोटीन हे आपल्या त्वचेसाठी, नखांसाठी आणि केसांचे आरोग्य नीट राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते कोलेजन तयार करण्यास मदत करतात. नंबर 27. बायोटीनमुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. नंबर 28. चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा. नंबर 29. लिंबू पाणी पिताना जर बिया तोंडात आल्या तर त्या चावून खा, यामुळे अनेक रोग बरे होतात. नंबर 30. पपईमध्ये पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. नंबर 31. पोटातील उष्णता काढायची असेल तर बडीशेपचे दूध प्या. नंबर 32. पायी वेगाने चालल्याने गॅसची समस्या नाहीशी होते. नंबर 33. रोज अद्रक खाल्ल्याने शरीरातील रोगांपासून बचाव होतो. नंबर 34. प्लास्टिकच्या भांड्यात गरम अन्न किंवा पेय कधीही ठेवू नका, यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो. नंबर 35. जर तुम्ही सकाळी वेळेवर उठले नाही तर तुमचा मेंदू कमजोर होतो. नंबर 36.
पपई खाल्ल्याने शरीराला संसर्ग आणि इतर अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवते. नंबर 37. तुमच्या चेहऱ्याची चमक सांगेल की तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता नाही. जेव्हा शरीर आतून डिटॉक्स होते तेव्हा त्वचा आतून स्वच्छ दिसू लागते. त्याची चमक तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. जास्त पाणी पिल्याने त्वचेतील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे चेहऱ्याची चमक वाढते. नंबर 38. जास्त विचार केल्याने किंवा तणावामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसू लागतात. नंबर 39. ज्यांचे वय 40 ते 45 आहे त्यांनी बीटरूट जास्त खावे. नंबर 40. बीटरूट उकळून त्याच्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोंडा दूर होतो. नंबर 41. मुरूम आणि डाग दूर करण्यासाठी कच्च्या दुधात जायफळ घासून टाका. मुरूम आणि काळ्या डागांवर रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि सकाळी धुवून टाका. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.